मित्रांनो, का असे सांगितले जाते की प्रभू श्री हनुमान यांचे जो कोणी मनापासून भक्ती करतो त्यांना शनिदेवाच्या वक्रदृष्टीपासून कधीही भ्यायची गरज नाही आहे. कारण पौराणिक कथेनुसार असं सांगण्यात येते की मित्रांनो, एके दिवशी हनुमान केळांचा भोग करत होते. त्यावेळी शनिदेव प्रकट झाले आणि हनुमंताला म्हटले की आजपासून माझी साडेसाती तुमच्यावर प्रभाव करणार आहे. त्यावेळेस हनुमंत हसतात आणि म्हणतात की तुम्ही माझ्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. माझ्या शरीरावरच काय, तुम्ही माझ्या मनावर प्रभाव टाकू शकत नाही. त्यावेळी शनिदेव सांगतात की तुम्हाला माझ्या साडेसातीची कथा माहिती नाही आहे. मी आत्म्याच्या जिभेमध्ये वास करतो 2.5 वर्ष त्याच्या पायामध्ये वास करतो आणि 2.5 वर्ष त्याच्या डोक्यामध्ये राहून त्याची बुद्धी भ्रष्ट करण्याचे मी कार्य करतो. त्यावेळेस हनुमंत म्हणतात की तुम्हाला काय करायचं ते करा आणि ते राम ध्यानामध्ये बसतात. तर त्यावेळेस शनिदेव त्यांच्या डोक्यावरती विराजमान होतात आणि हनुमंताला त्यांचं डोकं खासतं. त्यावेळेस हनुमंत उपाय करतात की मोठमोठे दगड घेतात आणि त्यांच्या डोक्यावरती ठेवतात. त्यावेळेस शनिदेवाला खूप तकलीफ होते आणि ते म्हणतात, हनुमंत हे काय करताय तुम्ही? तुम्हाला डोकं दुखत असेल तर काहीतरी तेल लावा, काहीतरी करा, पण असं हे दगड नका ठेवू. आणि हनुमंतराय म्हणतात की मला हाच उपाय माझ्यासाठी चांगला आहे आणि ते एकावर एक दगड ठेवत जातात आणि ज्यावेळेस शनिदेवाला खूप त्रास होतो त्यावेळेस ते स्वतःहून त्यांच्या डोक्यावर खाली उतरतात आणि त्या दिवशी हनुमंत त्यांना सांगतात की आजपासून तुम्ही कुठलाही रामभक्त असेल किंवा कुठलाही रामाची सेवा करणारा भक्त असेल, तुम्ही त्याच्याशी किंवा त्याच्या भक्ताशी कधीही तुम्ही संपर्क ठेवणार नाही. आणि मित्रांनो, त्या दिवसापासून हनुमंताची स्तुती करतात. त्यांच्यावरती शनिदेवाची वक्रदृष्टी ही पडत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.